आता गडचिरोली जिल्ह्यातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी। मुलांना ताप आला म्हणून दवाखाना गाठण्याऐवजी मातापित्यांनी मुलांना तांत्रिकाकडे नेलं। तांत्रिकाकडेच दोन्ही मुलांनी अखेरचा श्वास घेतला आणि म्हणून या आईवडिलांनी तिथून जिमलगट्टा आरोग्य केंद्र गाठलं। तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं। मात्र मृतदेह माघारी नेण्यासाठी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने मातापित्यांनी मुलांना खांद्यावर घेत 15 किलोमीटरची पायपीट केली। नाले चिखलाचा रस्ता असल्याने तिथून वाहन जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली। तांत्रिकाकडे नेण्याऐवजी वेळीच जर आरोग्य केंद्रामध्ये नेलं असतं तर कदाचित ही मुलं वाचली असती आणि ही नामुष्की या दोघांवर ओढवली नसती। तांत्रिकाकडे नेल्यामुळे आपल्या मुलांचा जीव तर गेला, पण त्यासोबतच अपुऱ्या सुविधा असल्यामुळे तब्बल 15 किलोमीटरची पायपीट या मातापित्यांना आपल्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन करावी लागली। रोमित तोंबरलावाल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रोमित, एकतर तांत्रिकाकडे नेणं ही सगळ्यात मोठी चूक आणि किती अपुऱ्या सुविधा आहेत हे दाखवणारी ही दृश्य आहेत। नक्कीच गडचिरोलीसाठी ही नवीन घटना नाही आहे। महत्वाचं म्हणजे गडचिरोली हा संपूर्ण भाग जो आहे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र अजूनही या भागामध्ये जे आहे अतिदुर्गम भागामध्ये अशा काही आजारावर जे आहे उपाय म्हणून जे आहे आधी ते पूजाऱ्याकडे जातात आणि त्यानंतर जर तिथे कुठे समाधान नाही भेटलं तरच ते रुग्णालयामध्ये आपलं रुग्णालयात जाऊन पोहोचून जे आहे आपलं इलाज करतात। महत्वाचं म्हणजे आता जर या घटनेमध्ये जर बघितलं तर आई वडिलांनी 15 किलोमीटर पायपीट करत किंवा अनेक अशा आपण घटना बघितल्यात की रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे जे आहेत मुलं दगावलेले आहेत आणि त्यामुळे जे आहे आरोग्य विभागावर जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण होत होता। मात्र या घटनेमध्ये जे आहे पुजाऱ्याकडे गेल्यामुळे जे आहे हे दोन्ही मुलं दगावलेले आहेत। त्यामुळे त्यानंतर जे आहे दगावल्यानंतरच ते रुग्णालयात पोहोचले। त्यामुळे नेहमी जो गडचिरोली जिल्ह्यात हा प्रश्न नेहमी असायचा की रुग्णवाहिका नसल्यामुळे दगावले किंवा रुग्णालयात न पोहोचल्यामुळे। मात्र या घटनेमध्ये जे आहे पुजाऱ्याकडे ते आधी गेले होते, त्याच्यानंतरच ते मुलं तिथे दगावले। त्यानंतर हौडी पोटी आशा पोटी जे आहेत ते रुग्णालयात पोहोचले आणि तिथे जे आहे त्या मुलांचं तपासणी केल्यानंतर मृत्युमुखी पडलेले होते। मात्र त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांना अँब्युलन्स देण्याचं अँब्युलन्स देण्यास नकार दिला, कारण का तिथे चिखलानं भरलेला रस्ता आहे, अरुंद रस्ता आहे आणि या रस्त्यावरून वाहनांची ये जा करणं शक्य नाही आणि त्यामुळे 15 किलोमीटरची पायपीट या दोघांना करावी लागली आपल्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन। रोमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।